मराठी मॉनिटर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस पदभरती 2024साठी 17,471 पदांची मेगा पदभरतीची जाहिरात आलेली आहे. ज्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई, पोलीस चालक, त्यानंतर SRPF पोलीस आणि बँड्समन पोलीस आणि कारागृह पोलीस शिपाई. तर यासाठी मित्रांनो टोटल 17,741 पद आहेत. तर बघा मित्रांनो, ही सर्व 5 संवर्गाची जी पद आहेत, या सर्व पदांची बेरीज केली तर 17,471 पदं होतात. जसं की पोलीस कॉन्स्टेबलसाठीच एकट्या पदासाठी मित्रांनो 9,595 जागा आहेत. त्याच्यानंतर बाकी मग SRPFसाठी 4,000 प्लस जागा आहेत. त्यानंतर कारागृह पोलीससाठी 1,800 प्लस जागा आहेत. बँड्समॅनसाठी 41 प्लस जागा आहेत. तर मित्रांनो, या पदांसाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत करायचे आहेत. तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. इथून तुम्हाला मित्रांनो जसं की पोलीस शिपाईची जाहिरात पाहिजे तर ते तुमचं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. ते जिल्हा सिलेक्ट केला की तुमच्यासमोर जाहिरात येईल. कारागृह शिपाईचं देखील पाहू शकता. जसं पुणे जिल्हा तुम्ही सिलेक्ट केला तर पुणे जिल्ह्याची जाहिरात तुमच्यासमोर येईल. यामध्ये बघू शकता तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा जी आहेत तुम्हाला इथं मित्रांनो पाहायला भेटतील. जसं की पुणे जिल्ह्याचं या ठिकाणी पाहू शकता 513 जागा त्या ठिकाणी आहेत कारागृह शिपाईसाठी. तर प्रत्येक या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी खुल्या प्रवर्गाला 450 रुपये फीज आहे. राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे. राखीव प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्ष आहे. आणि मित्रांनो यासाठी 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर ॲप्लाय करू शकता. उंची मात्र महिला उमेदवारांना 155 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर असणार आहे. तुमच्या या ठिकाणी शारीरिक चाचणी जी आहे ती अगोदर घेतली जाणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, गोळाफेक हे याचा समावेश असणार आहे. आणि ड्रायव्हर पदासाठी मित्रांनो वाहन चालवण्याची देखील स्किल टेस्ट तुमची होणार आहे. तर प्रत्येक जी पद आहे ड्रायव्हर असेल, पोलीस कॉन्स्टेबल असेल, SRPF असेल किंवा कारागृह पोलीस असेल, या सर्वांसाठी तुम्हाला वेगवेगळा अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अर्ज करायचा असल्यास तर संपूर्ण जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आजपासून प्रसिद्ध झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज 31 मार्चपर्यंत करायचे आहेत. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला जाहिराती पाहायला भेटतील. धन्यवाद.